वर्ष जुनं आहे माझं दुकान. हे बघा गर्दी बघा. पाण्यातून हा व्ह्यू खूप ॲडव्हेंचर आहे. माझी आवाटाईट झालेली आहे आणि ऑलमोस्ट मी 15 वर्षानंतर मजा घेतलेली आहे. आता आपण आलेलो आहे प्रभादेवीला जत्रेसाठी. प्रभादेवीची जत्रा भरते दर जानेवारीमध्ये. आणि आता मी भेटणार आहे विराजला. आपला विराज आलेला आहे इकडे. हा बघा. काय विराज, काय मग आज कुठे? जत्रेत जाऊया. प्रभादेवीची जत्रा. आपल्या प्रभादेवीची जत्रेची माहिती सांग जरा. माहिती अशी म्हणजे ॲक्च्युली हा प्रभादेवीची जी जत्रा आहे ती आपली 300 वर्षापेक्षा अधिक जुनी परंपरा आहे. आणि हा उत्सव 11 दिवसाचा असतो, 10-11 दिवसाचा असतो. हा दरवर्षी जानेवारीच्या महिन्यामध्ये येतो. आणि लहानपणापासूनची एक आठवण आहे. प्रभादेवीची जत्रा म्हणजे एक वेगळीच मजा असते. लहान मुलांमध्ये पण वेगळा उत्साह असतो, तरुणांमध्ये पण वेगळा उत्साह असतो. परत जे आपले वयस्कर लोक आहेत त्यांच्यामध्ये पण एक वेगळा उत्साह असतो. प्रभादेवीची जत्रा म्हटली तर जे प्रभादेवीकर ॲक्च्युली आहेत, जे प्रभादेवीमध्ये राहणारे आहेत आणि बाहेरचे देखील आपले खूप सारे मित्र आहेत किंवा नातेवाईक आहेत ज्यांना प्रभादेवीची जत्रेबद्दल माहिती आहे, ते दरवर्षी या उत्सवाला आवर्जून येतात आणि प्रभादेवी मातेचं दर्शन घेतात. हा तुम्हाला फेमस करतो मी. तुझं नाव काय दादा? काव्य मनीष बर्फीवाला. दादा तू एक किती वर्ष पूर्ण जुनं आहे तुझं? ऑलमोस्ट 93 वर्ष जुनं आहे माझं दुकान. माझ्या आजोबाचे आजोबा बसायचे, आता मी त्यांचा नातू आहे. माझे बाबा सगळं हँडल करतात. 93 ते 94 इयर्सपासून आम्ही बसतो या जागेवर इकडे प्रभादेवीच्या देवळात. आणि याची स्पेशालिटी काय आहे? आमच्याकडे मेन तर स्पेशालिटी दुधी हलवा आहे, दुधीचा हलवा. हां, दुधी हलवा ती आमची स्पेशालिटी आहे. बाकी बर्फ्यांमध्ये मावा बर्फी आहे, पिस्ता बर्फी आहे, आईस्क्रीम बर्फी आहे, ती एक स्पेशालिटी बर्फीमध्ये. दुधीचा हलवा, गाजर हलवा आहे, ड्रायफ्रूट बर्फी आहे, पेढे आहेत, मावा पेढे ती आहे. आणि हे जे बर्फी जी आहे त्याच्यात फ्लेवर कुठले कुठले? आईस्क्रीम बर्फी आहे, स्ट्रॉबेरी बर्फी आहे, मावा बर्फी आहे, पिस्ता बर्फी आहे, मँगो बर्फी आणि ड्रायफ्रूट बर्फी आहे. हे सगळं आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चर करतो आणि प्युअर मावायचं असतं. आणि आता ह्याच्या व्यतिरिक्त आता जत्रा आहे प्रभादेवीची म्हणून आता तुम्ही शॉप लावलं आहे. ह्याच्या पुढे म्हणजे ह्याच्या पुढे आमचा गिरगावला शॉप आहे. गिरगावला जुना बर्फीवाला म्हणून आहे, फणसवाडी तिकडे. त्या दुकानाला ऑलमोस्ट 113 वर्ष झाली. 113 का 114 वर्ष ऑलमोस्ट.
विराज बंदूक हातात घेऊन नेमबाजी करतोय. हे बघा गर्दी बघा. गर्दी. केवढी क्यूट आहे बेबी. आणि हे बेबीचे बाबा. आपण तुम्ही बघताय प्रभादेवीच्या जत्रेत आलो आहे. तर जत्रेत ना इकडे आपल्याला एक जादूगर भेटलेला आहे. तर जादूगर आपल्याला आता जादू करून दाखवणार आहे. सगळा मॅजिक जादू अंडा है. ये मैजिक करेंगे सिर्फ मुर्गी बन के रेडी. ये सादा है. ये मैजिक करेंगे नोट बन के रेडी. ये कार्ड है. ये 2 कार्ड आता है. हवा मारेंगे हवा बढ़ेगी. सपोर्ट नहीं सो गया. ये पूरा सेट आता है 200. लेने के बाद आइडिया बताता है. जत्रे के बाद कहाँ पे शॉप रहते हैं? जत्रे में रहता है. हे जत्रेमध्ये असतात. जिथे तुम्हाला जत्रा अवेलेबल असेल गावाला तुमच्या, तर तिकडे हे लोक तुम्हाला भेटतील. आणि जर तुम्हाला काय घ्यायचं असेल तर इकडे तुम्ही प्रभादेवीची जत्रा आहे 11 तारीखपर्यंत तुम्ही येऊ शकता. कितने का है स्टार्टिंग के? 50. कौन सा भी लो. बघा कुठला पण घ्या 50 रुपये. 50 रुपयाला तो असा बाउलमध्ये येणार तुम्हाला. बसू आहे ना आपण. ये उठा लिया मैंने. मी आता आलेलो आहे आपलं लहानपणीचं सुख जे आपण दरवर्षी अनुभवतो बघा.
आता आपण आलेलो आहे चीज क्रिस्पी वडापाव खायला. 2 वडापाव घेणार आहे माझ्यासाठी आणि एक विराजसाठी. बघूया कसा आहे टेस्ट. मम्मी बरोबर गेला बघा, जो वडापाव जो असतो ना तो या प्रकारचा असतो. तर आता तुम्ही बघतीलच, आता बनवत आहेत, रेडी करत आहेत. रेडी झालं की तुम्हाला दिसेल कसा वडापाव असतो. आणि यांचं हे चीज क्रिस्पी वडापाव ह्याचं हे इकडचा स्टॉल जो आहे तो त्याचा पहिलंच वर्ष आहे ते त्यांनी स्टॉल लावलेला आहे. तर बघूया आपण याची टेस्ट कशी काय आहे. चीज बॉल्स मागवले ना, कॉर्न्स बॉल्स. ठीक आहे. हा आहे चीज क्रिस्पी वडापाव. विराज वडापावची टेस्ट घेणार आहे. कसा आहे? चांगला आहे. सुंदर सुंदर ना. काय याच्यात काय वाटतं तुला, म्हणजे काय आहे? वडापावचा वडापाव पण तर जपलं गेलं आहे, पण हां. थोडा युनिक आयटम पण जरा चांगला वाटतंय. चांगलं वाटतं ना. आपल्याला बहीण भेटणार आहे, माझी मावशी भेटणार आहे. हे बघा आले. काय करताय तिकडे? मोमोज खातोय. मोमोज. आणि हे काय खाल्लं? पापड होता. खिचा पापड खाल्ला. म्हणजेच मसाला पापड. म्हणजे असं हे खिचा पापड आहे. काका हे काय बनवतं? खिचा पापड. हे जे मिश्रण आहे, कांदा, कोबी, कोथिंबीर, टॉमॅटो आणि शेव त्याच्यापासून बनतो तो खिचा पापड. काका हे किती वर्ष करताय तुम्ही? 25 वर्ष करताय. तिकडेच असतो का तुमचा स्टॉल दरवर्षी? ऑल इंडिया फिरतो. हां. हे व्हेज आहे, नॉनव्हेजचे पण आहे. अच्छा, नॉनव्हेजचे पण आहे. चिकन, कोळंबी. मग कुठे कुठे तुम्ही हे करता? ऑल इंडिया फिरतो. हैदराबाद, तेलंगणा. अच्छा. नाही, इकडे कुठे आहे? मुंबईत कुठे आहे? मुंबईत इव्हेंट करतो. कसे भेटतील तसे. अच्छा. याच्यात गेलं पाहिजे. अच्छा, 6 वेळा त्याच्यात गेलं पाहिजे. ट्राय करू का एकदा? प्रॅक्टिस. पहिला 6 बॉल प्रैक्टिस का. और कितना? 50 का. 6 बॉल. माझ्या बहिणीचा इंटरव्ह्यू घेत आहेत टाईम महाराष्ट्र न्यूजचे. दोनशे किती? 240. तिकीट वाढलं काय मावशी? तिकीट वाढलं का? तर 60 रुपयावरून 120 वर आलेले. म्हणजे झाले 240. 240 रुपये तिकीट. 120. तर मजा करू. चला. तर आता आम्ही आलेलो आहोत पाळण्यामध्ये. आता बसणार आहोत. हा बघा पाळणा. हां, काय असतं ते ह्याच्यात? हां, ते बघूया. टोरा. तर तुम्हाला मी दाखवणार आहे वरतून, पाळण्यातून वरतून कसा दिसतो खालचा व्ह्यू. मला पूर्ण जत्रेचा व्ह्यू दाखवतो तुम्ही. मी फोन आत टाकते माझ्याकडून और ऊपर हे बघा वरती आलेलो आहोत. अरे हा गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. हा बघा दृश्य आहे. खाली पूर्ण जत्रा भरलेली आहे. तिकडचं हे ही जत्रा भरलेली आहे.
त्या पाण्यातून आपला प्रभादेवीचा व्ह्यू. खूप वर्षानंतर पाण्यात बसणार आहे आणि याचं जे ॲडव्हेंचर असणार आहे खूप मजा येणार आहे. पोटात गोळा येणार आहे जेव्हा खाली उतरतो तेव्हा. तर घ्या, मजा घ्या तुम्ही पण. चालू झालेला आहे बघा, पाळणा चालू झालेला आहे. फुल मजा येणार आहे. हे बघा, एक फोटो घे मला आवडतो. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. हा घे 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 फोटो घे फोटो घे फोटो घे. हा वाला नंतर दे स्क्रीन काढ. पाळण्यातून हा व्ह्यू खूप ॲडव्हेंचर आहे. हा बघा, हा व्ह्यू खूपच भारी आहे. खूपच म्हणजे खूपच. मम्मी ये भाई स्लो स्लो लेके चल भाई. अरे वन्ना हिल जाऊ. हा जो एक्सपिरियन्स आहे किती वर्षानंतर घेतोय मी. खूपच खूपच. सायलेंट मोड नाही करू शकत मी. अरे हवेत उडीन मी. अरे थोडासा वर होतोय मी. माझी हवा टाईट झालेली आहे आणि ऑलमोस्ट मी 15 वर्षानंतर मजा घेतलेली आहे. कसं वाटलं तुला? मस्त मज्जा काय आली. एक्सपिरियन्स वाटला तुला? अरे खूप घाबरलेली मी, पण आता हा? मस्त भारी वाटतंय. व्ह्यू किती छान आहे. बिल्डिंगच बिल्डिंग आणि त्याच्या मधोमध ही भरलेली प्रभादेवीची जत्रा. किती खूप सुंदर असं दृश्य आहे आपल्या या पाळण्यातून बघू शकतात. मित्रांनो, हा जो ॲडव्हेंचर तुम्हाला माझा बघून कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की कळवा. ही होती प्रभादेवीची जत्रा आणि विराज घरी गेलेला आहे. आता माझा व्लॉग इथेच संपवतो आहे. तुम्हाला माझा व्लॉग कसा वाटला तो कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. नमस्कार.